बच्चू कडूंनीच राजकुमार पटेल यांना शिवसेनेत पाठवलं असल्याचा खळबळजनक दावा रवी राणांनी केला। बच्चू कडू सोयीनुसार राजकारण करतात असा आरोप देखील राणांनी यावेळी केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक गरबा गाणं शेअर केलंय। हे गाणं त्यांनी स्वतः दुर्गा देवीसाठी लिहिलंय। गरबा गाणं आणि त्याच्या मधुर सादरीकरणाबद्दल त्यांनी गायिकेचे आभार मानलेत। वाशिम जिल्ह्यात सोयाबीन सोंगणीच्या कामाला वेग आला असून सोयाबीन कापण्याकरता शेतमजुरांची लगबग पाहायला मिळते। एकीकडे सोयाबीन सोंगणी करता यावर्षी प्रति बॅग 3100 ते 3200 रुपये दरानं काढली जात असल्यानं मजुरांना याचा फायदा होताना दिसतोय। भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिळीम गावात इंद्रायणी भाताचा घमघमाट सुटलाय। शेतकऱ्यांनी चारसूत्री पद्धतीनं केलेली भात पिकं जोमदार आली आहेत। त्यामुळे यंदाची दिवाळी मावळातील शेतकऱ्यांची गोड होणार असून भात उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। दिल्लीमध्ये वायुदल दिवसाच्या सोहळ्याला सुरुवात झाली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू वायुदल दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दाखल झाल्या। दिल्लीच्या हिंडन विमानतळावर वायुदल दिवसाचा सोहळा पार पडतोय। कोंदुर्ली ग्रामवासियांचा सरपंच विरोधात गावातच आमरण उपोषण सुरू आहे। तर ग्रामपंचायतीची नवीन इमारत जुन्याच इमारतीच्या जागेवर बांधण्याकरता ग्रामवासियांनी हे उपोषण सुरू केले। यावेळी एका महिलेची प्रकृती खालावली। उल्हासनगरमध्ये वाहतूक विभागानं रस्त्यांवर बेकायदेशीर पार्क केलेल्या 100 ते 150 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली। वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश भामरेंच्या पथकानं ही कारवाई केली आहे। नवी मुंबई परिसरात गाडीतून डिझेल आणि गाडीचे टायर चोरून लंपास करणारी टोळी पोलिसांनी मोठ्या शिताफीनं जेरबंद केली। पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।